शास्त्रीजींनी असं म्हटलं की गड हा धनंजय मुंडेंच्या पाठीचे, आणि दुसऱ्या दिवशी शास्त्रीजी म्हणतात की गड हा संतोष देशमुखच्या पाठीचे. या भूमिकेबद्दल तुमचं मत काय? माझं काय म्हणणं नाही. मी बाबाला दोषच नाही दिला त्या दिवशी, नाही नाजच देत नाही. बाबाजीला दोषच नाही देत. करून घेणार टोळी चित्र आहे. स्वतःचं पाप झाकायसाठी देव धर्म कायही कळाना, टोळी विचित्र आहे. ती टोळी अशी केलंय पाप आपण, पण आता झाकायचं कसं? आता झाकतच नसतं ते, कारण लोकांनी लई वाईट परिस्थितीतून गेले. काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली अन्याय सहन केला त्यांनी, फक्त तेवढ्या नावाखाली. काही गरज नव्हती अन्याय सहन करायची, पण तरी त्यांनी सहन केला या टोळीचा. कारण मस्त ते ओबीसी पण ओबीसीवर अन्याय झाला, पण ओबीसी एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते, बोलत नव्हते. पण बोलायला पाहिजे लोकांनी. उगाच ओबीसी मराठान हेन तेन करीत बसण्यापेक्षा ना, अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. मग ते जात कोणची असो. मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय माणसं, यांचं काय माणसं मारून घेता आपले? बोललं पाहिजे. आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले. बस म्हणतात आता काय नाही, ओबीसी असो मराठा असो हिंदू दलित मुस्लिम असो, आता लोक बोलायला लागले. आणि ते सत्यता आहे की ते विचित्र टोळी आणि संपलीच पाहिजे, संपणार आहे.